आई बाबा आलेत ना आज? बाबा नमस्कार. नमस्कार. याची ओळख तर सगळ्या महाराष्ट्राला झाली. माझी इच्छा होती की याचे जे प्रोड्युसर आहेत त्यांची ओळख व्हावी. याला हे लहानपणापासून आवड होती का ऍक्टिंगची? तशी लहानपणापासून जे आता मस्ती वगैरे करत राहतो आणि टी व्ही वगैरे पाहत राहतो तेवढीच त्याला आवड होती, बाकी काही हां. पण घरात असाच असतो, शांत असतो? नाही नाही, खूप मस्ती करतो, हो. खूपच. घरात असाच बडबड करतो का? खूप त्रास देतो खूप. त्रास देतो? पण आम्हाला तर नाही वाटत हा त्रास देतो. काय त्रास देतो? नुसतं त्याला बाहेर खेळायला पाहिजे. अच्छा, म्हणजे ते घरातलंच आहे तो डायलॉग. घरात पण तो सर खेळायला जातो करतो. पण आता तू तर एवढं छान काम केलंय, मग तुला असं काय वाटतं की मम्मी पप्पांनी एक बक्षीस द्यायला पाहिजे तुला? आशीर्वाद. अरे उगा नसतं ते, काहीतरी ते घेऊन आलाय तो उगाच नाही आहे. आणि त्याला ते काही स्क्रिप्टेड तर नाही बोलत तो. ते अर्थ त्याचे खूप वरचे आहेत त्याच्या वाक्यांचे. जे मोठे आहेत आपल्या घरातले तरुण आहेत त्यांच्यासाठी हे जास्त भारी उदाहरण आहे. मोठं झाल्यावरही जे कळत नाही अजून आपल्याला, ते 7व्या वर्षात त्याला कळायला लागलं की आई वडिलांकडून 1 लाखाची बाईक नाही, आशीर्वाद मागायचे असतात. काय पाहिजे? एवढा जरी संकल्प केला आपण तरी खूप आहे. या नवीन वर्षात आपण खूप मिळवू. आमची तर इच्छा आहे नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळावं, कारण एवढं भारी काम केलंय त्यांनी. तर नवीन वर्ष सुरू होत आहे आणि त्या निमित्तानं 31 डिसेंबरच्या म्हणजे आदल्या दिवशी ही सगळी मंडळी आलेली आहेत. आमच्या या गुलकंद केबल नेटवर्कवरती एक कार्यक्रम सुद्धा आज होणार आहे. विशेष कार्यक्रम आहे. गुलकंद केबल नेटवर्कवर एक वेगळी चर्चा रंगणार आहे की 2018चा किंग कोण? मुळशी पॅटर्न, येरे येरे पैसा, नाळ असेल बाबा की बबन? या सगळ्यांमध्ये होणार आहे चर्चा. आणि तुम्ही बसणार आहात समोर, पण तुम्ही असणार आहात स्टेजवर सुद्धा. कसं ते बघूयात या आमच्या नवीन कार्यक्रमात. 2018चा किंग कोण, अर्थात माय फ्रेंड इयर एंड. नमस्कार. वेलकम ऑल. आणि आज 31 डिसेंबर आहे, 31st ऑफ नाईट. आणि त्या निमित्तानं उद्या नवीन वर्ष बाबा सुरू होत आहे. सगळ्यांना नवीन वर्षाचा हॅपी बर्थडे. हॅलो. नवीन वर्ष. हॅलो. हॅपी बर्थडे नाही, हॅपी न्यू इयर. त्याच्यातून म्युझिक काढ. पंच काढायची जबाबदारी आमच्याकडे आहे. 2018चा किंग कोण? तेजस्विनी, तुमचा देवा पिक्चर मला फार आवडला आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की तो पिक्चर आल्यानंतर सगळे तुषार देवल्ला गावामध्ये तेजस्विनी पंडित बोलतात. कारण तू जे बांधलंयस हा, सेम तसंच डोक्यावर तिने अख्खा पिक्चर वर बांधलंय. म्हणजे तेजस्विनी पण तू गरज म्हणून बांधलंय. खरंच तू गरज म्हणून बांधलंय, त्यांनी फॅशन म्हणून बांधलेलं होतं. त्याचं वेगळं आहे, तो लपवण्यासाठी बांधतो. तर आता आपण कार्यक्रमात सुरुवात करूयात. ते 4 ओळी लिहायला सांगितले, लिहिले का तू नवीन वर्षाच्या? हा हा. क्या बात आहे. कोण आहे तू? रायटर. मीच लिहिलेलं स्क्रिप्ट मला दिलेली लेखकाने. वा वा. तर नवीन वर्षाचं आपण स्वागत करूयात. काय लिहिलंय? नवीन दिशा खूप आशा. वा वा, क्या बात आहे. नवीन दिशा खूप आशा, नवीन सकाळ, नवीन संध्याकाळ, नवीन रात्र, नवीन आनंद, नवीन दिशा, नवीन आनंद, नवीन दिशा. सरत्या वर्षाचा सोडू पिच्छा, सरत्या वर्षाचा सोडू पिच्छा आणि नवीन वर्षाच्या घेऊ नवीन कॅलेंडर. तुझ्या आईचा लेखक तुझ्या हे तू लिहिलंस? अरे यमक बिमक त्याच्यामध्ये काहीतरी ठेवायचं का नाही? कशावरून तू लेखक आहे रे? चष्मा घातलाय ना. अरे चष्मा तर मग पिट्याने सुद्धा घातलेला होता. रेगेमध्ये पण वाटतो गुंड करायचं काय? पण मला तुम्हाला एक सांगावंसं वाटतं की तुम्ही जे आतापर्यंत रोल केलेत सर, ते क्रेडिटेबल आहेत. कारण एक चेहरा तसा कमावणं ही सोपी गोष्ट नसते की समोरच्याला भीती वाटावी.
तर तो चेहरा तुम्ही कमावलेला आहे. पण ज्या वेळेला एक माणूस फेमस होतो ॲक्टर म्हणून, आता मुळशी पॅटर्न नंतर ते घराघरात पोहोचलेले आहेत, पण फेमस झाल्यानंतर साधारणपणे तुमच्या शेजारी बसलेल्या माणसांना किंवा कोणाला बाकीच्यांना कशा सुपाऱ्या येतात बाबा, की दहीहंडीला याल का, गणपतीला याल का, यांना किडनॅपिंगला याल का. तर त्यांनी काय करावं, हा स्ट्रगल आहे त्या माणसाचा. खरं तर हे बोलून नाही ते दाखवणार, पण तो स्ट्रगल आहे. पण थँक्यू सो मच, तुम्ही घराघरात पोहोचवली ती भूमिका, त्याबद्दल. 2018 लहान मुलांसाठी जो एक चित्रपट बनवण्यात आला, स्पोर्ट्सचं महत्त्व सगळ्यांना कळावं म्हणून हा चित्रपट काढण्यात आला, कारण त्यात गाणंच होतं, आई मला खेळायला जाऊ दे. नाळ चित्रपट, आणि त्यानिमित्तानं आपण पहिल्यांदा आमंत्रित करूयात आमच्या गावातल्या चैत्याचे आई वडील. जोरदार टाळ्या. असं काय करता, उचला ना. उचला काय उचला, देविका दप्तर किती जड झालंय. अरे काय, अरे ते बघा, त्या बघा तिथं ओरिजिनल बसलेले आहेत. अरे ते खरं देविका दप्तरदार, ह्या नुसतं भुईला बार. काही काय बोलत आहो तोंडाने येईल ते. नाही तर काय, हा, आणि तुम्ही कोण आहे? नागराज. ओळखलं नाही का मला? नागराज आहे ना. अच्छा, हा, वा वा वा, वाटतं तर यांना कोंडच लांबून. नाही तर काय, नुसता एका ठिकाणी पडेल राहतो असा. हे बघ, मी जागचा हलणार नाही, कारण माझं पाळण्यातलं नाव दया होतं. हा बरोबर आहे, ते पण हालत नाही जागचं, माहिती आहे का. जे काय झालं पाहिजे ते सगळं पुण्यात झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं. म्हणजे आता ते पिक्चर करतात माहिती आहे एक. हो, हा. काय नाव तुझं? मुंबई पॅटर्न. स्वतः करतात? हा, स्वतः करतात मुंबई पॅटर्न. त्याचं कुठे? शूटिंग पुण्यात ठेवलं त्यांनी. हा, मुंबई, हा खरं तुम्हाला माहित नाही, तिकडे ना त्याच्यामध्ये त्या सिलिंगचा एक सीन होता, तर ते त्यांनी दांडेकर फुल दाखवलं. इतकं अरे खरं इतकं प्रेम आहे त्या माणसाचं पुण्यावर. माया, हा, तिकडे पाहिलं का कोणाला? उर्दू माणूस हा? सुखन. हा. हा, लय मस्त कार्यक्रम करतो तो सुखन. एवढं उर्दूवर प्रेम आहे, तुम्हाला सांगते, एवढं उर्दूवर प्रेम आहे, गाडी सुद्धा रॉंग सीट झाली होती. पण त्याच्या उर्दूचं कौतुक सांगू नको मला. अरे मला पण माहिती आहे सुकन मधले शेर. हा, तुम्हाला सुखन म्हणला का शेर येतो? अरे शेर, अरे कितीतरी शेर येतात. मारा एखादा. इर्षाद. स्वप्नात माझ्या येते गावरान कोंबडी. वा वा स्वप्नात माझ्या येते गावरान कोंबडी, ते उघडते माझ्या दिलाचं झाकण. वा. स्वप्नात माझ्या येते गावरान कोंबडी, ती उघडते माझ्या दिलाचं झाकण. डोळे उघडल्यावर मला कळते, अरे बापरे, हे बॉयलर कधी सुकन, कधी सुकन, कधी सुकन, कधी सुकन. गबासा, काय? याच्यात कुठं उर्दू होती? एक तर सुकन होतं, आणि शेर म्हटल्या या माणसानं वा वा म्हणलं. लक्षात ठेवा, शेर मध्ये वा वा आला की उर्दू समजून घ्या, आहे नक्की. नाही, पण हे उर्दू फार सोपं नसतं बरं. उर्दू हे बोलतात, त्यांचं कौतुक आहे पुण्याचे ते, हा. तरी पण उर्दू बोलतात. हो हो. पण हे अवघड राहतं. म्हणजे माझा तर अभ्यासच आहे उर्दूवर. कसं काय? मी किती अवघड आहे पहा ना, की म्हणजे? समजा आपल्याला एखाद्याला म्हणायचंय की तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, की गौर फरमाइये. बघा किती गौर फरमाइये. आपल्याकडे ए मी काय म्हणतो लगेच बघायचं.